अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। राष्ट्रीय पेन्शन प्रणाली NPS मोठे बदल, पेन्शन काढणी व एकरकमी रकमेच्या नियमात सुधारणा, महत्त्वपूर्ण राजपत्र निर्गमित झालेले आहे। त्या राजपत्राचं थोडक्यात स्पष्टीकरण पाहूया सविस्तर। 21 डिसेंबर 2025। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबेसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। केंद्र सरकारच्या पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरणाने PFRDA राष्ट्रीय पेन्शन प्रणाली NPS अंतर्गत एक्झिट अँड विथड्रॉल्स रेग्युलेशन 2015 मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करत एक्झिट आणि विथड्रॉल रेग्युलेशन 2025 जाहीर केले आहेत। ह्या सुधारित नियमाची अधिसूचना 12 डिसेंबर 2025 रोजी भारताच्या राजपत्रात द गॅजेट ऑफ इंडिया एक्स्ट्राऑर्डिनरी प्रसिद्ध झाली आहे। या बदलामुळे सरकार, बिगर सरकारी तसेच NPS लाईट सदस्यासाठी पेन्शन काढणीचे पर्याय अधिक लवचिक आणि स्पष्ट झाले आहेत। बदलाचा मुख्य उद्देश NPS सदस्यांनी निवृत्ती, अकाली निर्गम, मृत्यू किंवा अपंगत्वाच्या परिस्थितीत एकरकमी रक्कम वार्षिक ॲन्युइटी बाबत अधिक सुलभ, पारदर्शक आणि पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणे हा या सुधारणा नियमाचा प्रमुख उद्देश आहे। सरकारी क्षेत्रातील सदस्यासाठी महत्त्वाचे बदल। निवृत्तीवेळी 8 लाखापर्यंत संचित पेन्शन निधी असल्यास 100% रक्कम एकरकमी काढण्याची मुभा वार्षिक बंधनकारक नाही। 8 ते 12 लाखादरम्यान निधी असल्यास ठराविक मर्यादेपर्यंत व एकरकमी व उर्वरित रकमेवर वार्षिकी 12 लाखापेक्षा जास्त निधी असल्यास किमान ठराविक टक्के रक्कम वार्षिकीसाठी वापरणे बंधनकारक। मृत्यूच्या प्रसंगी नामनिर्देशित व्यक्तीस 100% संचित निधी एकरकमी देण्याची तरतूद कायम। अपंगत्वाच्या सुप्रसंगी परिस्थितीनुसार एकरकमी रक्कम किंवा वार्षिकी यापैकी पर्याय उपलब्ध। बिगर सरकारी क्षेत्रातील प्रायव्हेट कॉर्पोरेट सदस्यासाठी बदल। 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर किंवा अकाली निर्गमनाच्या वेळी संचित निधीच्या मर्यादेनुसार एकरकमी काढणे व वार्षिकची प्रमाण निश्चित। 5 लाखापर्यंत निधी असल्यास पूर्ण रक्कम एकरकमी काढण्याची मुभा। निधी वाढल्यास वार्षिकीची किमान प्रमाण लागू राहणार। NPS लाईट अल्प उत्पन्न गटासाठी योजना मधील बदल। 2 लाखापर्यंत संचित निधी असल्यास 100% रक्कम एकरकमी काढता येणार। निधी 2 लाखापेक्षा अधिक असल्यास ठराविक टक्के रक्कम वार्षिकीसाठी राखीव ठेवणे आवश्यक। मृत्यू झाल्यास 100% रक्कम नामनिर्देशित व्यक्तीस देण्यात येणार। वार्षिकी खरेदी शब्द हटवला। नवीन नियमानुसार काही ठिकाणी परचेस आणि ॲन्युइटी वार्षिक खरेदी हा शब्दप्रयोग हटवून अधिक व्यापक आणि लवचिक शब्दरचना करण्यात आली आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक, शेअर आणि अखिल तांबेसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। यामुळे सदस्यांना वार्षिकीची विविध पर्यायाचा लाभ घेता येणार आहे। कायदेशीर व प्रशासकीय स्पष्टता। भारतीय साक्ष अधिनियम 2023 अनुषंगाने शब्द व संज्ञामध्ये आवश्यक बदल। नामनिर्देशन, वारस हक्क, न्यायालयीन आदेश आदी बाबीमध्ये स्पष्ट तरतुदी। विविध विशेष योजनातील स्पेशल पर्पज स्कीम निर्गमन प्रक्रिया अधिक सोपी। सदस्यासाठी फायदा काय? कमी निधी असलेल्या सदस्यांना पूर्ण एकरकमी रक्कम मिळण्याचा फायदा। मध्यम व जास्त निधी असलेल्या सदस्यासाठी निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाची ॲन्युइटी खात्री। मृत कुटुंबियांना वारसांना निधी मिळण्यास सुलभता। संपूर्णता प्रक्रियेत पारदर्शकता आणि लवचिकता। निष्कर्ष: PFRDच्या 2025च्या सुधारित नियमामुळे राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अधिक लोकभिमुख, लवचिक आणि व्यवहार्य झाली आहे। सरकारी कर्मचारी, खाजगी क्षेत्रातील कर्मचारी तसेच NPS लाईट अंतर्गत अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी हे बदल निवृत्ती नियोजनात दिलासा देणारे ठरणार आहे। पत्र पाहूया। पेन्शन नियमात बदलाबाबत 12 डिसेंबर 2025चं महत्त्वपूर्ण राजपत्र निर्गमित। ह्या राजपत्राचा आपण 18 पानाचा राजपत्र थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेलं आहे। हे पूर्ण राजपत्र अखिल तांबेसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्स